पुढच्या बातमीकडे आपण वळूया। अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचं अर्थ खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत, पण सध्या राष्ट्रवादीकडे अर्थ खातं सांभाळू शकेल असा सक्षम नेता नाही असं संजय राऊत म्हणालेले आहेत। त्यांच्या विधानावरून पुन्हा एकदा अर्थ खातं भाजपाकडेच राहणार की राष्ट्रवादीला मिळणार या चर्चांना उधाण आलं। मुख्यमंत्र्यांनी मात्र राऊतांच्या या विधानावरून खोचक टोला लगावत आपल्याला याच सर्टिफिकेटची आवश्यकता होती असं ते म्हणाले। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले, पण त्यांनी यावरती बोलणं टाळलंय। तर अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे येणार का याची चर्चा मागचे काही दिवस सुरू झाली आणि त्यामध्येच खासदार संजय राऊतांनी वक्तव्य केलं की सध्या राज्याच्या राजकारणात अर्थ खातं सांभाळेल असा कोणताही नेता दिसत नाही असं ते म्हणाले होते। त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे हे खातं असण्यातच राज्याचा शहाणपणा असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं। त्यावरती अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आपण बघितलं। त्यामुळे अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे येणार का हा प्रश्न आता राज्यात यावरती चर्चा होते। हे मुख्यमंत्र्यांचे अधिकार, कोणाला कोणतं खातं द्यावं आणि कोणतं खातं आपल्याकडे ठेवावं। या क्षणी इतकं सांगेन की अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं याचं शहाणपण, हे आता माझं मत आहे, तो माझा अनुभव आहे। त्यानुसार म्हणजे आता तर राजकारण पाहतो, म्हणजे राष्ट्रवादीतल्या घडामोडी पाहता असं म्हणता येईल। ओव्हरऑल राज्यातल्या घडामोडी पाहतो अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात। त्याच्यामुळे तो मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शहाणपण। हे लास्ट सर्टिफिकेट आहे ज्याची मला आवश्यकता होती। आता कुठल्या सर्टिफिकेट घ्यायला मला आता लावताय तुम्ही। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीमध्ये अनेक नेते आहेत जे हा जो काही अर्थ खात्याचा कारभार आहे तो सांभाळू शकतात। सध्या मी तो सांभाळतो आहे, भविष्यात बघूया। फडणवीसांनी सांगितले की अर्थ खातं सध्या आता तरी माझ्याकडे आहे, त्याचा पुढे पाहू। नो पॉलिटिकल प्रेशर। आपण आराखड्याबद्दल बोलायला आलो आहे आज, त्यामुळे त्या आराखड्याविषयीच आपण प्रश्न विचारले तर मला उत्तर देते।